जय मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे मोहम्मद घोरी. तर मोहम्मद घोरीबद्दल सांगायचं झालं तर काही जास्त महत्त्वाचे मुद्दे नाही आहेत. जेवढे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेवढे आपण सविस्तर चर्चा करू. तर मोहम्मद घोरीचा कार्यकाळ बघायचा झाला तर 1172 इसवी सन 1172 ते इसवी सन 1202 हा त्याचा सत्तेवरील काळ होता. जर याचा जन्म ते मृत्यू काळ बघायचा झाला हा सत्तेवरील काळ आहे. आणि जन्म ते मृत्यू काळ बघायचा झाला तर हा काळ जवळपास 1149 ते 1206 येतो. हा एवढा वेळ सत्तेवर होता. याने भारतातील बराचसा प्रदेश काबीज केलेला होता. आणि याच्याबद्दल जर आणखी सांगायचं झालं तर याने खूप मोठा प्रदेश हा याच्या कार्यकाळामध्ये काबीज केलेला होता. तर याची जर सत्ता जर बघायला गेलो तर याची खूप मोठ्या भूभागावरती सत्ता होती. तर याचा सत्तेचा विस्तार हा आजच्या आधुनिक काळातील पाकिस्तान, अफगाणिस्तान, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि इराण आणि भारतातील उत्तर भारतातील काही प्रदेश याच्यावरती याची सत्ता होती. तर भारतातील काही प्रदेश, दुसरा जर महत्वाचा मुद्दा जर सांगायचा झाला तर याने काबीज केलेल्या प्रदेशामध्ये यांनी तिथे याचे नेमलेले अधिकारी सोडलेले होते. तेच अधिकारी पुढे भारतात जाऊन स्वतःची सत्ता निर्माण करतात. तिलाच आपण दिल्ली सल्तनत काळ असे सुद्धा म्हणतो. जर याच्याबद्दल जर दुसरा महत्त्वाचा मुद्दा सांगायचा झाला तर याने भारतात एकूण महत्त्वाच्या 3 लढाया लढलेल्या आहेत. तर त्या 3 लढायांबद्दल बोलायचं झालं तर तराईची प्रथम लढाई, तराईची द्वितीय लढाई व चंदावरची याची झालेली युद्ध. तर हे बघा, चंदावरची लढाई हे जे प्रथम 2 युद्ध आहेत हे याची सुरुवातीला युद्ध होते. याचा जर कार्यकाळ बघा हे कुठल्या वर्षी झाले हे जर बघायचं झालं तर हे 1191 इसवी सन 1191 या काळात झाले. याच्याबद्दल दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे युद्ध घोरी विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण यांच्या मध्ये झाले. याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांचा विजय झाला. घोरी घोरी परतला. तदनंतर जर याच्यामध्ये आणखीन एक पॉईंट ऍड करायचा झाला तर विजयाची कारणे, जिंकण्याची कारणे जर बघायची झाली तर सर्व राज्यांची एकी. आणि जर तराईची दुसरी लढाई बघायची झाली तर लगेच दुसऱ्या वर्षी तराईची दुसरी लढाई, ही लढाई सुद्धा घोरी विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण याच्यामध्ये घोरीचा विजय झाला. आणि पृथ्वीराज चव्हाण यांना कैद करून ठार मारण्यात आले. या लढाईची जर कारणे बघितली हरण्याची
तर या लढाईची मुख्य कारणे म्हणजे ह्या लढाईच्या वेळेस जे सर्व राजांनी पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा दिला होता त्यांचा पाठिंबा निघणे आणि दुसरं कारण म्हणजे राजपुतांची त्यावेळेसची असलेली प्रथा सूर्योदय ते सूर्यास्त युद्ध करणे. या कारणांमुळे तराईच्या दुसऱ्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा पराजय झाला व त्यांना पकडून मोहम्मद घोरीने ठार मारले. जर पहिले कारण बघायचे झाले तर पाठिंबा नसणे आणि दुसरे कारण असलेल्या रूढी आणि चंदावरची जी लढाई आहे या लढाईबद्दल बोलायचं झालं तर ही लढाई इसवी सन 1194 मध्ये झाली. ही लढाई मोहम्मद घोरी विरुद्ध जयचंद याच्यामध्ये झाली. याच्यामध्ये घोरीचा विजय झाला. जयचंद ठार मारला गेला. जर बघायचं झालं तर या युद्धामध्ये जी कारण होते जयचंदच्या हारण्याची तर ते होती एक म्हणजे घोरीची असलेली अफाट घोडदळ आणि दुसरं म्हणजे जयचंदची युद्धासाठी पुरेपूर नसलेली तयारी. या दोन कारणांमुळे या युद्धात जयचंद पराभूत झाले. नंतर जर बघायचं झालं तर ह्या 3 लढ्यांनंतर सुद्धा भारतात राजपुतांनी बरेचसे 94 ते 98 या काळामध्ये उठाव केले पण घोरीने ते झळपून लावले. तर बघायचं झालं तर जेव्हा ह्या मोहिमा संपल्या त्यानंतर घोरी त्याच्या साम्राज्यामध्ये परत गेला. तर साम्राज्यामध्ये बोलायचं झालं तर त्याची जी राजधानी होती घोरीट या ठिकाणी तो परत गेला. त्याने येथे त्याचे 2 जे होते सेनापती किंवा आपल्याला गुलाम सुद्धा म्हणता येईल ते इथे सोडून गेलेला होता. त्याच्यामध्ये एक होता कुतुबुद्दीन ऐबक. पुढे जाऊन आपल्याला बघायला मिळेल हेच जे 2 त्याचे सेनापती किंवा गुलाम आहेत यांनीच भारतामध्ये पुढे जाऊन दिल्ली सल्तनतीची स्थापना केलेली आहे. कुतुबुद्दीन ऐबक हा त्याने पूर्ण भारतावरती जेवढा त्याने प्रदेश काबीज केलेला होता त्या प्रदेशावरती लक्ष ठेवण्याकरिता हा इथे ठेवलेला होता. याने सुद्धा भारतामधील बिहार आणि बंगाल हे प्रदेश जिंकले होते. आणि जर याचा दुसरा जो इथे सोडलेला सेवक किंवा सेनापती होता तो म्हणजे मोहम्मद यांनी भारतातील बघायचं झालं तर प्रामुख्याने यांनी सुद्धा भारतामध्ये 2 लढाई केलेल्या होत्या. यांनी सुद्धा भारतातील त्यावेळेसचे जर आधुनिक भारतातील जर प्रदेश बघायचे झाले तर उत्तर प्रदेशमधील काही भाग आणि दिल्लीजवळील काही भाग यांनी सुद्धा लढाई करून मोहम्मद घोरीच्या साम्राज्यामध्ये अडवलेला होता. आणि पुढे जाऊन कुतुबुद्दीन ऐबक यानेच पहिल्या दिल्ली सल्तनतीची स्थापना केलेली. आपल्याला दिल्ली सल्तनतीचा स्थापक आणि यानेच भारतामध्ये जर याच्याबद्दल आणखी बोलायचं झालं तर हा मोहम्मद घोरीचा विकत घेतलेला सेवक होता. पण जशा प्रकारे याची सेवा व्हायचे काम होते त्याच कारणामुळे याला सेनापती बनवण्यात आले. याचे युद्ध कौशल्य बघून याला सेनापती नियुक्त करण्यात आले व हा एक विश्वासपात्र असल्यामुळे याला घोरी साम्राज्यातील दिल्ली या प्रदेशाची जबाबदारी सोपवण्यात आली. तदनंतर याने मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर याने
याचे साम्राज्य स्थापन केले. नंतरच्या शासकांसोबत याचे जे विवाद होते त्यामुळेच याने स्वतःची सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. तो या प्रयत्नामध्ये यशस्वी सुद्धा झाला आणि नंतर याचे जे वंशज आहेत यांनी काही ते सत्ता बरेच काळ चालू शकले नाही. तर आजचा हा टॉपिक आपला इथेच संपला. जर बघायचं झालं तर मोहम्मद घोरीमध्ये जर लक्षात घ्यायच्या जर बाबी ज्या आहेत त्या तराईची प्रथम लढाई आणि तराईची दुसरी लढाई आणि चंदावरचे युद्ध हे 3 प्रमुख टॉपिक आहेत. जर बघायचं झालं तर SSC आणि अग्निवीर या दोन्ही पेपरांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर हे टॉपिक हे जे 2-3 लढाया आणि जो याचा कार्यकाळ आहे हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही एवढे लक्षात ठेवून गेले तरी पेपरामध्ये तुमचे मार्क्स येण्याचे चान्सेस आहेत. जर इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर जसं की मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की प्राचीन इतिहास, मध्यकालीन इतिहास आणि आधुनिक इतिहास अभ्यासून जवळपास पेपरामध्ये 3 ते 4 प्रश्न बघायला मिळणार आहेत आणि इतिहासाचा सिलेबस हा खूप वास्ट आहे. जर याचं डीपली स्टडी करायचं म्हटलं तर सल्तनत काळ जवळपास 1 महिना चालू शकतो. आपल्याला एवढा डीप स्टडी करायची काही गरज नाही आहे. तर तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जे महत्त्वाचं आहे आणि जे एक्झाम ओरिएंटेड पॉईंट आहेत तेच तुम्हाला जास्त करून अभ्यासायचे आहेत. तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलवरती लेक्चर झाल्यानंतर PDF नोट्स अपलोड केल्या जातात. जसं बघायचं झालं तर माझं अक्षर पण एवढं व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनलवरती PDF नोट्स आणि जे त्या पण टाईप केलेल्या स्वरूपात तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. जय हिंद, जय भारत.